हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. गावाच्या कडेच्या जुन्या वाड्यात अंजली ताई राहायची. नवरा 10 वर्षापूर्वी गेला. मुलं शहरात स्थायिक झाली. आता तिचं आयुष्य म्हणजे एकटेपण. अंजली ताई झाड झाड कुत्र्या आणि पावसाळ्यात ओलसर होणारी रिकामे दालेने. अंजलीताईचं वय 60 पार झालं होतं, पण अंगाकाठी अजूनही तगडी. चेहऱ्यावर मोहकता. थोडी केस केस थोडे पांढरे झालेले असले तरी मोठ्या डोळ्यांमध्ये अजूनही जिवंतपणा होता. गावकरी तिला सुंदर मामी म्हणायचे. त्या पावसाळ्यात गावातल्या शेजाऱ्याच्या नातू रोहन सुट्टीसाठी आला होता. वय 21-22, लांबचे लांब, शहरात शिकणारा, उंच देखणा, उत्साही. त्याची आई शहरात कामामुळे राहिली आणि तो सुट्टीत आजीला भेटायला गावाकडे आला. अंजलीताई आणि रोहनचं पहिल्यांदाच अंगणात सन्मान झाला. तो अंगणात भिजत पावसात धावत आला आणि ती गच्चीत उभी होती. पावसाळ्यातलं सौंदर्य बघत होती. आजी, पावसाची मजा घ्या ना, इतकी सुंदर हवा आहे, रोहन हसत म्हणाला. अंजलीताई नकळत त्याच्याकडे हास्याकडे बघत राहिली. तिला जाणवलं मनात काहीतरी हलतंय. दिवस जात गेले. रोहन रोज अंगणात, शेतात, कधी झाडाखाली बसून तासन तास गप्पा मारायचा. तो तिला शहरातील गोष्टी सांगायचा. कॉलेज, मित्र, पार्टी, स्वप्न. अंजलीताई ऐकत बसायची. तिला वाटायचं तिच्या आयुष्यातला हा तरुण मुलगा तिच्या रिकाम्या मनात रंग भरतोय. एका संध्याकाळी पावसाळ्याच्या सरी अंगणात कोसळत होत्या. रोहनने रेडिओवर गाणं लावलं आणि म्हणाला, मामी, तुम्ही नाचणार का माझ्यासोबत? ती हसली. अगं, मी म्हातारी आहे, मला कशाला नाच शोभतंय? रोहनने हात धरला आणि ओढून घेतलं. त्या थेंबाच्या दारात मंद वारा आणि रेडिओचं जुनं गाणं अंजलीताईच्या मनात लहरी उठवल्या. रोहनचा हात तिच्या हातावर घट्ट होता. ती हलकीशी थरथरली. त्या क्षणी तिला जाणवलं, वर्षोनवर्षे जी जवळीक तिने अनुभवली नव्हती, ती भावना परत जागी झाली. रात्र झाली. पाऊस अजूनही कोसळत होता. रोहनला थंडी वाजत होती. तो ब्लँकेट घेऊन दालनात झोपला. अंजलीताईच्या मनात मात्र लाटांसारख्या आठवणी आणि भावनांचा खेळ चालू होता. ती उठली, त्याला बघायला गेली. रोहन झोपेत होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता होती, पण त्याच्या देखणेपणाकडे तिचे डोळे खिळले. तिच्या मनात अपराधीपणा आला. मी असं का वाटते? तो तर माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहे. पण आतल्या आत तिचं मन हळवलं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने तिला चहा करून दिला. मामी, तुम्ही एकटी किती कष्ट करता, खरंच मला तुमची खूप कौतुक वाटतंय. अंजलीताईच्या डोळ्यात पाणी आलं. तिला खूप दिवसांनी कुणीतरी जवळचं वाटलं. एका रात्री पावसाच्या जोरदार लाटाला वीज गेली. सगळं घर अंधारात बुडालं. रोहनने भीतीने आवाज दिला, मामी, मी तुमच्याकडे बसू का? अंधार खूप वाटतोय. ती मान डोलावली. तो जवळ बसला. अंधारात त्याचा श्वास, त्याचा उष्ण देह त्याच्या खांद्याला लागला. क्षणभर ती स्तब्ध झाली. मग हळूहळू तिने तिचा हात धरला. त्याने तिचा हात धरला. अंजलीताईचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मामी, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. त्याने हळूच कुजबुजलं आणि मग पहिल्यांदा तिला जाणवलं, तिच्या म्हातारपणातही कुणीतरी तिला हव्या त्या नजरेत बघतोय. त्या रात्री त्याच्यातील ती मर्यादा विरघळली. भावना, ओढ, पावसाचा गंध आणि दोन वेगळ्या वयोगटातल्या मनांची तहान, सगळं एकत्र आलं. त्या एकमेकांत विलीन झाले. पुढच्या दिवसात त्यांचं नातं गूढ, गुपित आणि जवळीक झालं. रोहन काही दिवसांनी परत शहराला जाणार होता, पण अंजलीताईच्या मनात एकटेपणा आत्ता बदलला होता. तिला कळत, म्हातारपणातही प्रेम, जवळीक, आपुलकी आणि शारीरिक संबंधाची ओढ संपत नाही. रोहन गेला, पण अंजलीताईच्या डोळ्यात अजूनही त्या रात्रीचा पाऊस, त्यांचं उबदारपणा आणि त्याची नजर कायम राहिली. ती आता एकटी नव्हती. तिच्या मनात आठवणीची गुपित होतं.
त्या आठवणीत तिला पुढचं आयुष्य जगायला बळ दिलं. रोहनच्या गाडीचा आवाज वाड्याबाहेर हळूहळू नाहीसा झाला. अंगणात पावसाचे थेंब अजूनही पडत होते, पण अंजलीताईच्या मनात एक वेगळाच गारवा भरला होता. तिला कळलं रोहन परत शहरात गेला. आयुष्यात पुढेही जाईल, कदाचित त्याचं लग्न होईल, त्याची दुनिया बदलेल, पण तिच्या मनात मात्र त्या काही दिवसांच्या आठवणी कायमच्या कोरल्या गेल्या. त्या रात्री त्याने वाटून घेतलेलं उबदारपणा, एकमेकांत हरवलेली ती जवळीक, हे कुणालाही सांगता येणार नव्हतं, पण ते तिच्यासाठी अमूल्य होतं. तिने आरशात स्वतःकडे बघितलं. पांढरे केस, चेहऱ्यावरील सुरकुत्या, पण डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती स्वतःशीच हसली. वय कितीही झालं तरी मन तरुण राहणं आणि प्रेमाला वयाची मर्यादा नसते. अंजलीताई परत अंगणातल्या झाडाखाली उभी राहिली. पावसाच्या थेंबातून तिला अजूनही रोहनच्या हाताचा स्पर्श जाणवत होता. तिच्या मनातली तहान भागली नव्हती, पण तिला आत्ता कळलं होतं, म्हातारपणातसुद्धा प्रेम, जवळीक आणि शारीरिक ओढ ही जिवंत असते. त्या दिवसापासून तिच्या एकांकी जीवनाला एक नवीन अर्थ मिळाला. रोहनच्या आठवणींनी तिच्या मनातल्या पावसाला कायमचं थांबू दिलं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण पाहत आहात, पण चॅनलला सबस्क्राईब काही करत नाही. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मला पुढचा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. तोपर्यंत धन्यवाद.